1 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकने करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये त्यावेळी 2 आरोपीला अटक करण्यात आलं होतं आणि गर्भलिंग निदान अंतर्गत PCPNDT आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये नंतर करवीर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि SDPO करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करून याच गुन्ह्यामध्ये 11 आरोपीला अटक करण्यात आलं होतं. माननीय मुख्यमंत्री यांनी जे अधिवेशनमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या आणि माननीय पालकमंत्री आणि स्वास्थ्य मंत्री यांनी जे सूचना देण्यात आले होते त्या अनुषंगाने कडक कायदेशीर धोरण राबवून हे 11 आरोपीचे रेकॉर्ड जेव्हा आम्ही बघितले तर फक्त 6 महिन्यामध्ये गर्भलिंग निदानचे जवळपास 11 गुन्हे कोल्हापूर शहरामध्ये दाखल आहे. त्यांचे प्रमाण वाढता दिसत होते कोल्हापूर पोलिसला आणि त्यांचे रेकॉर्ड जेव्हा आम्ही बघितले तर त्यामध्ये असे दिसून आले की ते संघटित टोलीसारखे ते बरेचसे गुन्हे त्यांच्यावर एकच आरोपीवर 7-7, 8-8 गुन्हे दाखल आहे आणि ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायदा अंतर्गत ते बसत होते. म्हणून लगेच त्या सर्वांचे रेकॉर्डची छाननी करून मोक्का प्रस्ताव माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना सादर करण्यात केला होता आणि काल यांच्यावर मोक्का लावण्याची जी प्रारंभिक परवानगी आहे ते पूर्ण टोलीवर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सरांनी दिला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही की पूर्ण महाराष्ट्रात गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये पहिल्यांदा असे झालं आहे की असे संघटित गुन्हेगार टोलीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि पुढे पण कोल्हापूर पोलीसचे या पूर्ण रॅकेटवर किंवा यासारखे कोणी गुन्हा केले तर कडक कायदेशीर कारवाई करण्याची धोरण राहणार आहे. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.